देशपांडे करतील. कबीर भाई यस तुम्ही तुमची पिसा देवीच नव्हे. महिला नाना सोबत एक फोटो घ्यायचा आहे तर सगळ्यांनी महिला पुरुष सगळे होता. आदरणीय हरिभाऊजी बागडे, मंचवर उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता आवाज कमी कर रहे भारतीय जनता आवाज कमी कर नाही या स्पीकरचा कर. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष राधाकिशन बापू पठाडे, जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विजय अवताडे, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आजीनाथ, भाऊसाहेब, प्रभाकर, रतन, मुंजाजी, गावचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि ज्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ते सर्व कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं डंकेरीचा नाला ते पिसादेवी या रोडचं उद्घाटन झाल्याचं सर्वप्रथम मी जाहीर करतो. आजीनाथनं सांगितलं की मी या कार्यक्रमाला येईल का नाही अशा प्रकारची शंका होती. गोष्ट खरी आहे, कारण तारीख धरल्या जाती आणि मला कळवल्या जाते, तो पण माझं काहीतरी ठरलेलं असतं. कारण माणूस एक, तालुके 10, जिल्हे 2 आणि 25 लाख लोक, त्यावर पळता पळता नाकात दम येतो. खरं तर आज माझा कार्यक्रम बदनापूरची बैठक आहे, पिरवाड्याचा कार्यक्रम आणि बाकीचे कार्यक्रम होते. पण पत्रिका बघितली, त्यांचं मला निमंत्रण होतं, पण मी मनात ठरवलं की मी काही येणार नाही. पण सकाळी असं लक्षात आलं की आपण नाही जावं, कार्यकर्ते कार्यक्रम बोलवतात. पुन्हा आता आमची बी दिवाळी आली, पुन्हा कार्यकर्ते असं म्हणतील की हल्ली यायला बोलून जरी येत नाही तर मग काय फायदा आहे. म्हणून मी मुद्दाम आलो. आणि आता भाऊसाहेबाचं आजीनाथचं अजून प्रास्ताविक व्हायचं आहे, त्याच्या अगोदर मी इथं बोलायला त्याचं कारण असं आहे की मला नानाला एक पिरवाड्याला कार्यक्रम आहे आणि नानानं आत्ता बसल्या सांगितलं मी काही पिरवाड्याला येत नाही, तूच जाय. त्याच्यामुळं मी आता बोलतो आणि निघून जातो. मित्र, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की आता निवडणुकीचं वातावरण आहे. अनेक पक्ष येतील, अनेक नेते येतील आणि आपली आपली बाजू मांडतील. आमची तुम्हाला एक आग्रहाची विनंती की आमचं बोलणं ऐकू नका, त्यांचंही बोलणं ऐकू नका. पण 2014 नंतर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यानंतर या देशामध्ये काय गोष्टी घडल्या, काय झाल्या, ज्याचा डायरेक्ट आपल्यावर काही परिणाम झाला का, याचा विचार आपण सगळ्या लोकांनी केला पाहिजे. आणि 14च्या अगोदरची पिढी आता, याचं काही नवीन मुलं आहेत तुम्ही असं नाही, तुमच्या सगळ्याच्या चेअर एकदा पाहिलं तर सगळे बुद्रुक माणसं आहेत. 50, 60, 40च्या पुढचे लोक आहेत तुम्ही. अनेक सरकारं पाहिले, अनेक नेते पाहिले, पण 2014च्या अगोदर काही घटना घडल्या का, असे काही वैयक्तिकरित्या आपल्याला त्याचा काही लाभ मिळाला का, याचा विचार केला पाहिजे. दोन प्रकार आहेत. एक तर वैयक्तिक लाभ असतो, दुसरं देशाचा लाभ असतो, सार्वजनिक लाभ असतो. त्याच्यामुळं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर जेव्हा मी लोकसभेमध्ये पहिल्या दिवशी आले तेव्हा लोकसभेमध्ये मी उपस्थित होतो. आणि त्यांनी सगळ्यात अगोदर जर पहिलं भाषण केलं असेल तर पहिल्या भाषणात त्यांनी सांगितलं की माझं सरकार हे गरिबाप्रती आणि शेतकऱ्याप्रती समर्पित राहील. गरिबाप्रती आणि शेतकऱ्याप्रती समर्पित राहील. आणि गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी बनवला. या देशामध्ये गरीब लोक आहेत, या गरीबाला आपलं स्वतःचं जीवन इतरांच्या बरोबरला सहज कसं जगता येईल, उठलं की रोज त्याची चिंता नाही, असं कसं जगता येईल, अशा प्रकारचा एक अजेंडा बनवला. आणि तेव्हापासून तर आतापर्यंत या देशामध्ये जी काही साधन सामुग्री आहे त्याच्यातला मोठा हिस्सा या देशातल्या गरिबावर त्यांनी खर्च केला. आता पिसा देवी मला माहिती आहे, हे शहराला लागून असलेलं गाव आहे, पण तसं हे खेडं आहे. ह्या खेड्यात ज्या वस्त्यांचे काही आता थोडेफार घरं दिसून राहिले ते सगळे खेड्यापाड्यातून वसवले थांबलेले तिथं. हे काही मूळ शहरातले लोक नाही आहे. मी तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न विचारतो, या सगळ्या बैठकीमध्ये श्रीमंत कोण बसलं वर हात करा बरं, एखादा पैशावाला कोण, एखादा असेल तर करा वर हात, नाही आहे. पण या बैठकीमध्ये गरीब कोण आहे वर हात करा. मी करतो माझ्याकडून, गरीब कोण आहे वर हात करा. म्हणजे हा देश गरिबाचा आहे का श्रीमंताचा आहे? गरिबाचा आहे. मी रेल्वे मंत्री व्हायच्या अगोदर माझ्याकडे फूड अँड सिव्हिल सप्लाय खातं होतं. तर आकडा होता आमजवळ की या देशाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 125 कोटी होती. आणि त्याच्यातले 80 कोटी लोक ह्या देशातले दारिद्र्यरेषेखाली होते. म्हणजे त्यातले तुम्ही आले सगळेजण. आता गरीब म्हणजे दारिद्र्यरेषेखाली म्हणा किंवा गरिबी रेषेच्या खाली जीवन जगत होते. या 80 कोटी लोकांसाठी देशातल्या मोदीजीनं काम सुरू केलं. 80 कोटी लोक आहेत आमचे. किती अवघड गोष्ट आहे की या देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष जाते, आम्ही घरात आमच्या पैशानं टॉयलेट बनवू शकलो नाही. इच्छा आहे आमची की आम्ही नाही उघड्यावर जाणार, आम्ही नाही शेतात जाणार, आम्ही नाही नदीत जाणार. आम्हाला आमच्या घरात लोकांसारखे का आमदाराच्या, खासदाराच्या, तहसीलदाराच्या, फौजदाराच्या घरात टॉयलेट, आमच्या घरात कोण नाही. पण पैसा नव्हता म्हणून तुम्ही बनवू शकले नाही. मोदीजींना 12,500 रुपये दिल्लीहून पाठवले आणि टॉयलेट सगळ्याला बनवायला लावले. आज या देशात एकही कुटुंब असं नाही की ज्याच्या घरात टॉयलेट नाही आहे. तुमच्या गावात कुठं आहे बिना टॉयलेटचं घर? गरिबाचं होत नाही. आता टॉयलेट ठेवलं नाही. आणि त्याच्यानंतर विचार केला की प्रधानमंत्र्यांनी दुसरी योजना काढली की ज्या कुटुंबाला घर नाही आहे त्या कुटुंबाला घर द्यायची योजना काढली, प्रधानमंत्री आवास योजना. मग छोटं हो मोठं हो त्याच्या ताकदीप्रमाणे घर द्यायची योजना काढली. घरं दिलेत, त्या घरात टॉयलेट दिलं. आणि खरंच गरीब असाल तर त्या गरीबाच्या घरामध्ये एक लाईट बी त्याला मोफतमध्ये आता. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन घ्या माय मावल्या बसेले या देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी 11 वर्ष प्रधानमंत्री राहिल्या, पण महिलांचा त्यांनी विचार नाही केला. या सगळ्या काड्या कुपट्या गोळा करून जंगलातून चुलीत घालत होत्या, फुकणं हवा फुकीत होत्या, सगळं दुपट तोंडात नाकात जात होतं, डोळ्यात जात होतं. कोणाला कॅन्सर उरायला, तर कोणाला सर्दी उरायली, तर कोणाला पडसंही उरायलं. दुपट सारं चुलीतलं नाकात तोंडात आणि डोळ्यात, डोळे जात होते, काही पाहत नव्हतं कोणी. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय केला की 8.5 ते 9 कोटी लोकांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं. म्हणजे तुम्हाला घर दिलं, लाईट दिला आणि गॅसचं कनेक्शन 100 रुपयात. आज गॅसची किंमत काय?